श्री गणेशाय महा. सत्यनारायण कथेचा चौथा अशा प्रकारचा अध्याय आपण या ठिकाणी पाहत आहोत. साधुवाण्यानं आपणास वाटेत विघ्न येऊ नये म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावायासह स्वतःच्या नगरामध्ये प्रवेश केला. देवानं त्याची परीक्षा घेण्यासाठी नौकेत काय आहे अशा प्रकारचं त्या साधुवाण्याला विचारलं. साधुवाण्यानं सांगितलं की नौकेमध्ये पानं फुलं अशा प्रकारची भरून आणलेली आहेत. देवानं सांगितलं की बाबा तुझं बोलणं खरं होईल. त्याप्रमाणे नौकेमध्ये वेली आणि पाणी अशा प्रकारचं झालं आणि नौका हलकी होऊन आणि ती पाण्यामध्ये तरंगू लागली. तेव्हा जावाई मलाला संन्यासाचा शाप दिल्यामुळं अशा प्रकारचं घडलेलं आहे. आणि साधुवाण्यानं त्या यतीजवळ त्या साधूजवळ तो गेला आणि त्याला माफी मागितली की मी खोटे बोललो हे कबूल केलं. आणि पुन्हा त्यानं आशीर्वाद घेतलं आणि पुन्हा साधुवाने नौकेमध्ये गेला आणि त्यानं पाहिलं तर नौका जे पहिलं द्रव्य होतं त्या द्रव्यानं ती भरून गेलेली होती. साधुवाण्याच्या जीवनामध्ये अनेक अशा प्रकारचे चमत्कार घडले. त्याने मनोभावे सत्यानं व्रत केलं. नंतर तो साधुवानी धन बांधव यांच्यासह आपल्या घरी गेला आणि प्रत्येक पौर्णिमा संक्रांतीच्या दिवशी सत्यांची पूजा करून इहलोकी सुख झाला व सत्यनारायण प्रभूच्या सत्यलोकी गेला. अशा प्रकारची चौथ्या अध्यायाची कथा सांगितलेली आहे. सत्यनारायण महाराज की जय.